गाईज आता आम्ही रामेश्वरमला सकाळी पोचलेलो आहोत आणि आता आम्ही चाललेलो आहोत म्हणजे नदीमध्ये एका कुंडामध्ये अंघोळ करायला. तर आता तिकडे जर व्हिडिओ काढायला भेटला तर नक्कीच दाखवेन. तुम्ही माझा व्लॉग कंटिन्यू बघा. गाईज आज आता उठले असते दर्शनला गेले असतो. त्यांना निघताना 10, 10:30, 11. रामेश्वरमचं समुद्र आहे. सगळ्यांनी बघा केलेले आहे अंघोळ. आणि आता इकडे अंघोळ करून आता कुंडावर चाललेलो आहोत. तिथे बघा थोडा समुद्र आहे, सगळेजण अंघोळ करतात. तर चला आता तिकडे बघूया काय. काही समोर रामेश्वरम मंदिर लिटरली दिसते बघा. आणि आम्ही आता चाललेलो आहोत दर्शनासाठी. म्हणजे पहिल्या कुंडाचा पाणीने अंघोळ करू आणि नंतर मग तिकडे दर्शनासाठी जाऊ. शेळीची दुकान आहेत गाईज. असे शेळी आमची फॅमिली मागे येते बघा. पहिला बघला बघा गाईज. हा आईला तुम्ही नकळत. रामेश्वरम हे बघा गाईज. रामेश्वरीला आल्या समुद्रात आंघोळ झाली आमची. मंदिरातून आम्ही बाहेर आलेलो आहोत. आम्ही दर्शन करून आता इकडे बसलेलो आहोत दुसऱ्या लोकांची वाट बघत. तर आता बघूया पुढे काय कुठे दर्शन करणार ते. इकडे मोबाईल अलाउड नसतो म्हणून आम्ही जास्त व्हिडिओ नाही काढत. तो तुम्ही पण समजून आशीर्वाद देतात. इकडचं ना काम कलाकृती भारी आहे. बघा रामेश्वरमला दर्शन झालेलं आहे आणि आता मी बहुतेक धनुष्यकोडीला चालले. तिथे गेल्यावर मला ब्लॉग काढायला भेटला तर नक्कीच दाखवेन. तर चला. धनुष्यकोडी आलेलं आहे फायनली. इंडियाज लास्ट विलेज दिसलेला होता इंडियाचा लास्ट रस्ता आहे. गाईच्या एकाने मम्मी काहीतरी घेतात स्नॅक्स म्हणजे हे फ्रूटवाला. आणि हे बघा बघा गाईज ऑल ओव्हर समुद्र. बघा गाईज इथे धनुष्यकोटीचा म्हणजे मेन पॉइंट आहे. तरी अजून पुढून रस्ता आहे पुढे.
हे जे खूप मोठं तरी काय बघा काय होय मग इथे फोटो काढून देतात तो वाला आहे बघ फोटो बघा हे बोलतात फ्लावर्स करले ते दिसतात फोटो शूट इथे सगळे आलेले फॅमिली दुर्बीनने दाखवतात पण दुर्बीन मला समोर श्रीलंका म्हणजे ती दुर्बीननेच दिसेल ती पण आता इकडे ना इथून पूल बांधलेला रामाने पण आता ते सुनामीमुळे वाटते 20 फूट खाली गेलेलं आहे ते बघा आत्याचा फोटोशूट झाला सगळे फॅमिली लोकांसोबत फोटो काढतो अरे तुम्ही तिकडे पुढे वाजवा भारत माता की पांढरा कापूस आहे चला आता मी बघून चाललेलो आहोत सगळेजण फॅमिली आता आम्ही धनुष्यकोडीवरून कुठे चाललो माहिती ना तिकडे आता मी रूमवर आलेलो आहोत दर्शन वगैरे घेऊन जेवढे झाले तेवढे मला व्हिडिओ काढायला भेटला नंतर माझा फोन बंद झाला तर नाही काढायला भेटला दुसऱ्या मी 4-5 दर्शन घेतले आणि आता मी इथे आलेलो आहोत रूमवर आणि इथे चहा आणि भजी बनवायला घेतलेले आहेत तर तुम्हाला दाखवते बघा गाईज आमचा रूम आहे असे आम्ही बदलून रूम घेतो इथे वाळू बघा केवढी त्यांना वाळूच आवडते त्या लोकांना हर्षू इथे बसले आणि इथे बघा चाय बनवायचा प्रोग्राम चालू आहे ते चाय बनवतात भजी बनवायला घेतल्यात कांदा भजी आणि इथे काका चाय बनवतात आणि तिथे बघा कुबाईवरती बायका कपडे धुवायला घेतलेले आहेत गाईज आणि मी पण धुतले पण माझा फोन चार्जिंग होता म्हणून नाही दाखवले हे बघा गाईज इथे बघा हम्मा आहे आणि इथून बघा अशी बावडी टाईप आहे टंकी आणि इथे बायका बघा कपडे धुवायला आलेले आहेत आमच्या रूमवरच्या हे बघा कसे कपडे धुतात हे बघा गाईज जशा काही घरी आल्यात कपडे धुवायला आमच्या कुबाईवर असा हा एरिया आहे हम्मा इथे आहे आणि ही आमची बस आणि हे असं आणि इथे बघा सर्वेश आणि हर्षवी हे बघा काहीतरी खेळतात ते त्यांना मज्जा आलेली आहे ना सर्वेश वाळूवर मज्जा आली ना हर्षी हे बघा आता काहीतरी ते भरून घेतील घरी नेतील आमच्या इथे वाळू नाही भेटत म्हणून ना हे बघा जॅक बघा त्या हम्माला काहीतरी खाऊ देतो हा जॅक बघा हम्मा आईज इथे नमू त्यांनी रोट्या भुजायला बघा गाईज इथे रेखा कोणी चूल पेटवल्या आणि रोट्या भुजतील हे बघा इथे झालेल्या आहेत आणि त्या पण तिथे झालेल्या आहेत रोट्या उलताला आणि ते मम्मीचा बसल्या आणि इथे रोट्या भुजतात ह्यांनी पण काहीतरी काय केलं भांडी मेहनत नमूची झालेली आहे रोटी नाही झालेली बघा अजून रोट्या होत्या काकासा चुलीवर भाजी बनवतात चुलीवर आंबट खायला असेल तर चुलीवरची भाजी खाऊया उपास आहे म्हणून बघा स्ट्रगल चूल पेटवायचं स्ट्रगल गाईज आज आम्ही चाललेलो आहोत मदुराईला तर आजचा ब्लॉग तोच असेल तर तुम्ही कंटिन्यू करा सकाळचे मस्त
एकदम म्हणजे बाजूने कधी कधी तर आम्ही आता उतरलेलो आहोत मीनाक्षी टेम्पलमध्ये जाण्यासाठी. तर तिकडे गेल्यावर जर मला व्हिडिओ काढायला भेटला तर नक्कीच दाखवेन. तर तुम्ही माझ्या ब्लॉगशी कंटिन्यू करा. काहीच आम्ही आता बसमध्ये बसलेलो आहोत आणि मागे बघा आमची मेंबर सिटी आहे. तुम्हाला दाखवते थांबा. बघा बसलेलं चाललेले आता मधुराईला चाललो आम्ही. मधुराईचं दर्शन घ्यायला चाललंय. मधुराई मीनाक्षी देवी. मीनाक्षी देवी काय काय त्या देवाला आहे दर्शनाला. नाश्ता करायला आलेलो आहोत आणि मामाचा पण बसलेला आहे नाश्ता करायला. आणि बघा कसं आहे जेवण दाखवतो. मोठे मोठे एस मांडलेले आहे बघा. जॅक पाहिजे तेवढी जॅकचीच मज्जा. बघा गाईस इथे जेवण करायला बसलेले आहेत सगळेजण. मध्येच आम्ही हे घेतलंय टॉप. मला जेवण बनवतात हे बघा. जेवायला भूक लागली आम्हाला. हे बघा गाईस जेवण करायला घेतलेलं आहे. आज जेवण बालदी गँग बनवते. हे बघा ते बायका कट करून देतात. तिकडे बघा ते बसलेले बालदी गँग. जेवण झालेलं आहे. आता सगळे जेवायला बसलेले आहेत. काही जेवायला बसलेले आहेत. रस्त्यावर बसलं सगळेजण आणि इथे पण बसलेले आहेत. रस्त्यावरच बसल्यात गाई. रस्त्यावरच बसल्यात. इथे बसल्यात आतमध्ये. कांदा कांदा आपो कांदा आपो. हे बघा चाय प्यायला बसलेले आहेत बालदी गँग. हे बघा आणि इथे भाऊ विऊसा बसले. भाऊ इथे बघा रेखा काकूसांची फॅमिली बसलेली आहे चाय प्यायला. इथे बघा बसलेले आहे दुसरी फॅमिली. ते आता हे बघ माणूस बसलेला आहे इथे. आम्ही खायला बसल्यात. नाश्त्याच्या पकोडे खायला बसले. बघा आम्ही आता चाय पिऊन चाललेलो फर्स्टवरती आणि तिथे जाऊ ते बघूया.
भाजीला कटिंग करायला घेतलेला आहे इथे पोचलेलो आहोत बघा आम्ही. हे बघा ही बघा काकू आणि इथे बनवतात. हे बघा बनवायला घेतलेलं आहे भाजी. आणि इथे भाजी कटिंग, तिथे पोळे बनवतात. हे बघा खापर पोळे बनवायला घेतले बघा गाई. पोल कुठं टाकायला घेतले बघा. झालेली पोल. आणि हा आमचे रूम्स आहेत इथे. हे बघा Happy birthday dear Rekha Kaku, happy birthday to you. May God bless you. May God bless you. May God bless you dear Rekha Kaku. Happy birthday to you. तुझी हजारों सा ये मेरी है आरती. हॅपी बर्थडे टू रेखा काकू. हॅपी बर्थडे टू रेखा काकू.